पाणी घेऊन जा आणि त्याला थोडं शांत बसवा. गर्दी करू नका त्याच्या आजूबाजूला. चला सनीबाई श्रीवर्धन मुस्तकीम, कृपया आपला निर्णय सांगा तुम्ही. रिहान सुद्धा जबरदस्त फॉर्मात आहेत. 40+ पूल मध्ये सुद्धा चांगला खेळ त्यांनी केला होता. साहिल आलेत गोलंदाजीसाठी जसवेल कडून. नौमाननी पहिलं षटक हाताळलं. 2 षटकार आल्यानंतर त्यांनी प्रसादला माघारी पाठवलं. साहिल रिहानसाठी चांगला खोदून काढला. अजमल आहे तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण अजमलचं. वाह, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बॉल गेले कमालीचं क्षेत्ररक्षण. दोन्ही वेळेस त्यांनी चौकार वाचवलेत. एक सिंगल फक्त इथे मिळते. साहिल पुढचा बॉल मनसूरसाठी. हा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल वेल लेफ्ट केला होता. मनसूरला वाटलं उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वाईड येईल का काय. संघाची धावसंख्या स्थिरावली 15. फटका चांगला आहे. मुख्तियार आहे तिथे. 2 धावा इथे होतील. नवीद खर्दमे यांचे आगमन होते. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज बाय फ्रेंड्स ग्रुप वालवटीची भव्य दिवस स्पर्धा आपण आणि आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. त्याचं प्रथम पारितोषिक तब्बल 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 5,000. भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या थोड्या चौधीत ट्रॉफी पाहताना. फटका मोठा आहे मनसूरचा. अजमल आहे चेंडूच्या खाली नाही, फक्त पाहावं लागतंय. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. या षटकाराने पुन्हा एकदा सायगाव या मॅच मध्ये कमबॅक करताना बुरान सुद्धा बाउंड्री पर्यंत जाऊन मनसूरचा उत्साह वाढवतात, ऊर्जा वाढवतात. 23 धावा. हा बॉल मॅच बॉल असेल असं सांगितलं बुराननी मनसूरला. साहिलचा शेवटचा बॉल. फटका चांगला पण सरळ मुख्तियारच्या हातामध्ये. फेकी केली नाही मुख्तियारने, हुशारी केली. डॉट बॉलनी सांगता केली साहिलनी या दुसऱ्या षटकाची. आता 5 चेंडू मध्ये 5-14 मॅच पहा कुठे आलाय. पण खऱ्या अर्थाने गोलंदाजाने मेहनत केलीच. पण मी अजमलची दाद देईन. अजमलनी 2 चौकार अडवले खऱ्या अर्थाने. त्या धावा आता कुठेतरी जसवेलीला या सामन्यात वाचवत आहेत खऱ्या अर्थाने. अजमलला आम्ही विकेट किपिंग करताना पाहिले. क्लोज विकेट किपिंग तेही चांगलं करतात. तळात येऊन फलंदाजी चांगली करतात. आणि आपल्या कामावर पुन्हा अजमल आलेत विकेटच्या माग. मुनीब अब्दुल्ला त्याला वाचवायच्या 5 बॉल 14. काही वेळेस असे कारनामे केलेत. रिहानकडे प्रचंड अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरच सायगाव निर्धास्त आहे की जोपर्यंत मैदानात रिहान आहे तोपर्यंत मॅच आपल्याकडे आहे. मग लक्ष किती असू द्या. नॉन स्ट्राईकला मनसूर आहे. पण मुनीब आज ताकदीचा गोलंदाज. पहिला बॉल चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फंबल होते क्षेत्ररक्षणाकडून. जिथे एकच धाव होती. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा आल्यात.
5-14 वरून आता 4-12 वर सामना आलाय. पण हा मॅच एका संघाचे 12 वाजवेल एवढे निश्चित आहे. कारण एका संघाला इथून पराभूत पत्करावंच लागेल. 4 चेंडू 12 मुनीब रिहानसाठी पुढचा बॉल. हो डॉट बॉल सुरेख गोलंदाजी मुनीब अब्दुल्लाची. 2 मोठे हिट पाहिजे पण त्यासाठी चेंडू असतील फक्त 3. 3-12 मॅच पहा. 3-12 मुनीब अब्दुल्ला. 3 चेंडू 12 धावा. मुनीब का रिहान, रिहान का मुनीब. सायगाव का जसवेली. पुढचा बॉल. फटका चांगला आहे रिहानचा. शॉर्ट अंपिल मिड विकेटच्या दिशेने चेंडू फेकलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. जर त्या पहिल्याच बॉलवर 2 धावा गेल्या नसता एक खेळाडू धावबाची संधी होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथं शॉर्ट कव्हर मध्ये, ज्यामुळे रिहान पुन्हा स्ट्राईकवर आले. रिहानने बॉल डॉट जरूर केला पण परत एक मोठा हिट खेळला. आता 2 चेंडू 6 धावा. सायगाव का जसवेली, मुनीब अब्दुल्ला का रिहान. 2 चेंडू 6. पुढचा बॉल. फटका चांगला आहे मनसूरच्या बॅट मधून. सामना संपवला मनसूरनी सायगावसाठी. प्रसादनी पाया रचला आणि कळत चढवला तो खऱ्या अर्थाने रिहाननी. इथे मात्र जसवेली